केमिस्ट्री मास्टरचा सगळ्यांना नमस्कार. आपण सोल्युशनचा 11 नंबरचा प्रॉब्लेम बघतोय. ॲक्च्युली हा आता सेकंड टाईप आपला सुरू झाला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंटचे आपल्याला प्रॉब्लेम स्टार्ट करायचे आहेत. हा पहिला प्रॉब्लेम आहे इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंटचा. तर गिवन बघा, आधीसारखंच बऱ्याच गोष्टी आहेत. इथं बघा 90 ग्रॅम आणि 1.8 ग्रॅम. बघा 90 ग्रॅम आणि 1.8 ग्रॅम दोन मास आहेत बघा. जे मास जास्त असते मोठा असते तो मास ऑफ सॉल्व्हंट असतो आणि जो कमी असतो तो मास ऑफ सोल्यूट असतो. परत त्यांनी काय म्हटलं बघा, बॉइलिंग पॉईंट ऑफ द सोल्युशन इज रेज्ड टू 354.11 म्हणजेच किती दिलं आहे बघा, 354.11 केल्विन दिलं आहे. आणि द कॅल्क्युलेट द मोलिक्युलर वेट ऑफ द सोल्यूट असं म्हटलं आहे. म्हणजेच तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, M2 कॅल्क्युलेट करायचं आहे. परत बेन्झिनसाठी त्यांनी KB दिला आहे बघा. फॉर बेन्झिनसाठीचा KB आहे. KB म्हणजे इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट किती आहे, 2.53 आहे केल्विन kg पर मोल. हा आहे तो तुमचा कोण आहे, तर हा T आहे बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. आणि बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्व्हंट म्हणजेच कोण, T1:0. तो किती आहे बघा बरं, 353.25 K. आता आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा डेल्टा TB काढावं लागेल. डेल्टा TB कसा काढतात, T - T1:0. म्हणजे दोन बॉइलिंग पॉईंट आहेत ना, हा सॉल्व्हंटचा म्हणजेच त्या बेन्झिनमध्ये तुम्ही जो कंपाऊंड टाकला आहे त्याच्या आधीचा, आणि कंपाऊंड टाकल्यानंतर बॉइलिंग पॉईंट वाढला बघा, 53 54 झाला. मग त्याच्यामधला डिफरन्स किती आहे तो आपल्याला काढावा लागेल. बघा बरं, 354.11 वजा 353.25. 11तनं 5 गेले, 6 आले, परत 10तनं 2 गेले, 8 आले, 0.86 तुमचा काय आला, तर डेल्टा TB आला. आता हे सगळं गिवन आपल्याबरोबर आहे. आता आपल्याला काढायचं आहे M2 फॉर्म्युला. मग फॉर्म्युला काय वापरायचं आपल्याला, M2 इज इक्वल्स टू KB इंटू W2 इंटू 1000 अपॉन डेल्टा TB इंटू W1 हा फॉर्म्युला आहे. कॅल्क्युलेशनमध्ये आपण सगळ्या व्हॅल्यूज पुट करायच्या. बघा बरं, KB किती आहे आपला, 0.86 आहे. W2 किती आहे, 1.8 ग्रॅम आहे. 1000 अपॉन डेल्टा TB किती आहे आपला, 0.86 आहे. आणि तुमचा W1 किती आहे, तर 90 ग्रॅम आहे. काही गोष्टी आपल्याला कॅन्सल करता आल्या असेल बरं उठते. 9 2 18 असं पण होऊ शकते. हा 0 कॅन्सल करा. बऱ्याच गोष्टीपासून आपण हे करू शकतो आहे. आता इथं KB तिने थोडंसं मी मिस्टेक झाली माझी, इथं 0.86 नाही आहे रे, KB आपला येतो 2.53 आहे. 2.53 KB आहे. परत पुढं ह्या येणं ह्याला मल्टिप्लाय केलं तर काय आहे, 2.53 इंटू 180, 180 का, आता 100 याला मल्टिप्लाय केलं म्हणून. किंवा इथं 10⁻⁻1 करून, किंवा इथं 18 करून तुम्ही 9 2 18 असं पण करू शकता, हे पण बरं पडेल. किंवा इथं बघा 0.86 आहे गुणिले 9 असं आहे ना, 9 1 9 9 2 18 म्हणजे इथे किती येते बघा 2 आणि परत 0 म्हणजेच किती आला, 20 आला. हे पण सोपं पडतं तुम्हाला, कारण आपल्याला कॅल्क्युलेशन कमीत कमी केलेलं बरं पडेल. म्हणजे त्याला 2.53 गुणिले 20 भागिले 0.86, 2 याला मल्टिप्लाय केलं तरी चालते, 1 0 वाढवलं तरी चालते, काय कसं पण तुम्ही ठरवा. जेवढं कमीत कमी लॉग टेबल वापरता येईल तेवढं वापरायचं. बरं, आता ह्याचं मी लॉग बघायला सुरुवात करतो. बघा बरं, काही लोकांसाठी काय आहे की काही लोक मग ह्या सगळ्यांचाच लॉग बघत बसतात. मग सगळ्यांचा लॉग बघत बसण्यापेक्षा तुम्ही कमीत कमी व्हॅल्यू तुम्ही जर तयार केली तर तुम्हाला लॉग बघायला वेळ लागणार नाही. 2 ह्याला मल्टिप्लाय केला 1 पण इकडे जातो असं पण चालतंय, म्हणजेच 50.6 इथं होईल. आणि ह्याला 1 असं डिवाइड केलं तर सोपं पडेल आपल्याला. पण तरी आपण ठीक आहे एवढ्याच आपण कॅल्क्युलेशन लॉगनं करूया आपण 0 पॉईंट. आता 25चा 3 लॉग बघायचा आपल्याला. 25चा 3 लॉग बघा बरं. 25चा 3 लॉग आहे 40 31 प्लस 20चा कॅरेस्टिक 1 आहे. आणि किती येते 30 10, या दोघांची काय करायची बेरीज, 1 4 0 4 5 6 7.1 वजा 0.6 म्हणजे इथं 12 86चा 0 बघायचं आहे. 86चा 0 93 45 11तनं 5 गेले, 6 7 आले, 13तनं 4 गेले 9 आले, परत 9तनं 3 गेले 6, परत 16तनं 9 गेले 6 7, परत 0 इथं 1 आला. याचा अँटीलॉग बघायचा, म्हणजे वजा वजा अधिक 1 झाला, याचा अँटीलॉग. 76चा 9 7 आपल्याला अँटीलॉग बघावं लागेल. तर 76चा 9 7 अँटीलॉग बघूया आपण. 76चा 9 एवढा आला आणि 7 किती आहे
9 75 85 84 58 तर 58 84 इथं बोट ठेवायचं. इथं एक आहे म्हणजे एक डिजिट इकडे सरकला. पण किती आला मग M2 इज इक्वल्स टू 58.84 ग्रॅम पर मोल त्याचं मोलार मास आलं. थँक्यू.